भागवत निरूपण याचा विचार करताना एक फार मोठी व्यक्ती पाहिली जिचं नाव आहे खट्वांग. सामान्यपणे माणसाला 100 वर्षाचं आयुष्य देवाने दिलं, पण या व्यक्तीला आयुष्य जे मिळालं ते फक्त 2 घटिका. म्हणजे किती ते मी गेल्या तुला सांगितलं, 48 मिनिट. अचानक कळलं की तुझं आयुष्य फक्त 48 मिनिट शिल्लक आहे. राजा परीक्षितीला 7 दिवस तरी मिळाले. खट्वांगाला कळलं त्या क्षणी तो देवांच्या मत्तीला गेला. शूरवीर होता, रणांगणामध्ये पराक्रम गाजवणारा असा सामर्थ्यवंत होता. पण यमराजापुढं, मृत्यूपुढं, कालपुरुषापुढं, नियतीपुढं सगळे हातवर असतात. खट्वांग तसाच होता, पण त्याने त्या 48 मिनिटांचा उपयोग केला आणि एकादशीचं व्रत करणारा अंबरीष काय आणि 48 मिनिटामध्ये फक्त देव मिळवणारा खट्वांग काय. भागवतामधले हे सगळे भागवतोत्तम आहेत. हा एक शब्द खास लक्षात घ्या. भागवत शब्दाचा अर्थ भगवंताचे जे जे ते भागवत. आपल्याकडं आडनाव भागवत आहे, ते तरी का आलं? तर निश्चितपणे ज्यांचं आडनाव भागवत आहे त्यांच्या घरातल्या कोणीतरी पूर्वजानं भागवत सांगितलेलं असतं. याशिवाय भागवत नाव पडतच नाही. जे भागवत सांगणारा तो भागवत, भगवंताचा भक्त तो भागवत. आणि खुद्द भागवतातच म्हटलं आहे की भागवत अनेक असले तरी उत्तम भागवत. भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम आहे 15वा अध्याय. उत्तम भागवत, भागवतोत्तम ही भागवतकारांनी दिलेली MA PhD यासारखी पदवी आहे. आणि यासाठी मला उदाहरण सांगतो. आपल्या पुण्यामध्ये नंतर आलेले पण बरीच वर्ष नागपूरमध्ये ज्यांना नोकरी केली असं खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणजे शंदा पेंडसे. फार मोठं व्यक्तिमत्व शंदा पेंडसे. त्यांनी एकनाथांच्यावरचं पुस्तक लिहिलं आहे. त्याला शीर्षक दिलं आहे भागवतोत्तम एकनाथ. आता 2-3 कारण. एक, नाथ म्हटलं की नाथ भागवत. भागवतामुळं खांब दिला भागवत, संत कृपा झाली. म्हणजे हक्कच आहे त्यांचा. पण ते नुसते भागवत नाही, ते भागवतोत्तम आहेत असं शंदा पेंडसे नाथांच्यावरच्या पुस्तकाला शीर्षक देतात. हे लक्षात घ्या. हे का आठवतं? तर अंबरीषसुद्धा भागवतोत्तम, खट्वांगसुद्धा भागवतोत्तम. आणि भाग्य बघा, रघुवंश या खट्वांगापासून पुढं आलेला आहे. राम गेल्या ठिकाणी आपण बघितलं, रामनवमीच्या आदल्या दिवशी आपण बोलत होतो आणि आज भाग्य आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण बोलतो. आणि परंपरा आपल्याला माहिती असेल, खरं तर या ठिकाणी एक आसन ठेवायला पाहिजे होतं आणि त्या आसनावर एक फूल ठेवायला पाहिजे होतं. मी उशीर आलो म्हणून काहीतरी केलं असतं. असं केलं जातं. जिथं जिथं रामकथा सांगितली जाते त्या त्या ठिकाणी एक उच्चासन रिकामं ठेवलं जातं. कारण तो हनुमंत जिथं रामकथा चालेल तिथं मी असणार असं भगवंताकडून वरदान मिळवता झालं आहे. हनुमंत श्रोता नसताना रामकथा कधी पूर्णच होत. आणि आत्ता आपण भागवताचीच रामकथा बघा. आपण मानूया की हनुमंतराय या ठिकाणी आहेत. निश्चितपणे आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. आता हा जो खट्वांग होता, या खट्वांगाच्या बाबतीत आपल्या लक्षात आलं. एक मिनिट.
खट्वांग होता हा इतका भाग्यवान की त्याच्याच वंशामध्ये रघुवंशामध्ये सगळे जन्मास आले. आता जरा नावं लक्षात ठेवा. खट्वांग हा भक्तश्रेष्ठ आहे, भागवतोत्तम आहे. त्याच्या मुलाचं नाव भागवतकार सांगतात दीर्घ बाहू. आता थोडं आपण समजून घेऊया. तुम्ही जर रामरक्षा आठवली तर रामरक्षेमध्ये रामाचं वर्णन आजानुबाहू असं केलं. आ म्हणजे पर्यंत, आबाल वृद्ध, जानु म्हणजे गुढघा आणि आजानुबाहू म्हणजे ज्याचे हात ताठ उभा राहिल्यानंतर बोट गुडघ्यापर्यंत पोचतात तो आजानुबाहू. तसे इथं नाव आहे दीर्घ बाहू. त्याचा काय संबंध होता बरं? तर बंदूक आणि तोफ या गोष्टींचा शोध लागण्याच्या पूर्वी धनुर्विद्या हीच सर्वश्रेष्ठ होती. समोरासमोर कुस्ती केल्या तर न लढता दुरून भाला फेकावा किंवा धनुष्यबाण वापरावा एक मोठी शास्त्रातली प्रगती होती. आणि अशा वेळेला तर जे धनुष्य असतं त्याला प्रत्यंच्या आपण जोडतो, मध्ये बाण लावतो, बाणासकट प्रत्यंच्या मागं खेचतो आणि बाण लक्ष्यावर सोडतो. ही खेचणं हे जितका तुमचा हात लांब असेल तितका बाण दूर जाण्याची शक्यता आहे. म्हणून रामरक्षेमध्ये सुद्धा रामाचं वर्णन आजानुबाहू केलं आहे. म्हणजे एखाद्याचे पिळदार दंड असावेत, भरदार छाती असावी, भरीव मांगे असाव्यात, तशा प्रकारचा दीर्घ हात असणं हे धनुर्विद्येमध्ये लाभदायक आहे. म्हणून रामरक्षेत आजानुबाहू म्हटलंय. आणि इथं खट्वांगाच्या मुलाचं नाव आहे दीर्घ बाहू. अर्थ एकच. या दीर्घ बाहूचाच मुलगा म्हणजे प्रसिद्ध रघु राजा, ज्याच्या नावानं सूर्यवंश हा रघुवंश झाला. वंशच बदलला, नाव रघुवंश झाला. आणि त्या रघुवंशाच्या रघुचा जे पहिला खट्वांग, दीर्घ बाहू, रघुच्या मुलाचं नाव अज. आता अज हे नाव मोठं छान आहे. ते परमात्म्याचं नाव आहे. जो जन्मासच आला नाही पण जन्मला त्याला अज म्हणायचं. आणि त्या अजाचा मुलगा म्हणजे दशरथ. गेल्या ठिकाणी सांगितलं दशरथी त्याचं मूळचं नाव आहे. महारथी, अतिरथी याचा जो वरचा असतो तो दशरथी. आता या दशरथाच्या पोटी श्रावण बाळाची कथा आठवा. शाप म्हणून का होईना पण पुत्रप्राप्ती होणार म्हटल्यानंतर राजा बंदिवासामध्ये असणारे सगळे जे देव होते ही वर्णनं एकनाथांनी भावार्थाने मोठी सुंदर केली आहे. की वरुण काय करतो तर वरुण झाडलोट करतो आणि वारा काय करतो झाडलोट करतो. देव बंदिवासात पडले त्या रावणाच्या आणि काम काय केली त्यानं जो वायुदेव आहे त्यांना झाडलोट करायची. वरुणानं साडा घालायचा आणि गणेशानं रथाला जसे अश्व असतात तसे खेचर पण असतात. खेचर आकाशातून जाणारे असं मानलं जातं. रावणाकडे जो रथ होता दिव्य रथ होता. पुढे उल्लेख त्याचा येणार आहे. राम त्याच्याबद्दल मातली नावाच्या सारथ्यासकट लढलाय. त्या खेचरांची जसं कृष्णानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि घोड्यांची सेवा केली ते काम गणेश करत होता. फक्त नाथानी शब्द असे वापरले गणेश गाढवे वळी. तर चटकन असं वाटतं अरे गाढव कसं काय, गाढव वळण्याचं काम कोण करेल. पण अभ्यासातून कळतो तो गाढव शब्द जो आहे तो नेहमीचा गाढव नाही आहे. तर गाढव म्हणजे खेचर आहे आणि रावणाच्या रथाचे ते खास आहे. पण तरीसुद्धा गणपतीला हे काम, वायुदेवाला हे काम, वरुणाला हे काम,
यामुळे देव व्यथित झाले आणि देवानी परमात्म्याला विनंती केली की आता बघा, आता तू एकटा अवतार घेऊन काही भागणार नाही, तू अंशावतार चौघांचा घे. आणि म्हणून तर रामच नव्हे तर दशरथाच्या पोटी परमात्म्यानं अंश अंश रूपानं चौघांचा जन्म झाला. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आता इथं मी जास्त खोलात जात नाही, कारण अलीकडं अभ्यासातून लक्षात येतं की रामाचे हे बाकीचे तिघं सख्खे भाऊ नाहीत. कौशल्याचा एकटा रामच पुत्र आहे आणि उरलेले तिघं हे सुमित्रेचे दोघं असतील का कैकेयीचे दोघं असतील, मिळून 3. खास लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की रामाचे तिघही सावत्र भाऊ होते आणि त्या सावत्र भावांनी सख्या भावाला लाजवेल अशा प्रकारचं रामावर प्रेम केलं. पुढे मी उल्लेख करणार आहे, रामायण शिकायचं कशासाठी, तर कुटुंबातल्या नात्यांची नीती काय असते हे कळावं म्हणून रामायण शिकायचं. रावणाला मारणं एक भाग आहे, पण जगावं कसं, असावं कसं, राहावं कसं कुटुंबात, तर प्रभू रामासारखं. आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीत हेच आहे. आपल्याला इतकं कळलं की 4 भाऊ, 1 आणि बाकीचे सावत्र. आता मी कथा सांगत जातो. आज हनुमान जयंतीचा दिवसच आहे आणि कथा तुम्ही एकापुढे ऐकत चला. आवश्यक त्या ठिकाणी बोलत जातो. पण सुदैवानं आज आपण रामकथेचं गुणगान करणार आहोत. परमात्म्याचे 4 अंश 4 भावांच्या रूपानं 3 मातांच्या पोटी दशरथाच्या पोटी आले. दशरथ हा कोणत्या देशाचा राजा? आपण जर इसवी सन पूर्व अशा प्रकारची आपल्याकडची राज्य बघितली तर त्याच्यामध्ये गणराज्य असायचे. गौतम बुद्धांच्या चरित्रात गणराज्यांचा उल्लेख खूपदा येतो. त्याच्यामध्ये एक राज्य अत्यंत प्रसिद्ध आहे, ते म्हणजे मगध. त्या मगधाच्या ठिकाणी नंद वंश होता. नंद वंशानंतर मौर्य वंश आला, चंद्रगुप्त आणि आर्य चाणक्य, सगळी परंपरा नंतर. तर मगध, पाटणा बिहारमधला मगध हा एक मोठा गणराज्याचा भाग आहे. तसं बघा, अयोध्या ज्या ठिकाणी आहे असा एक मोठा गणराज्याचा भाग होता, त्याचं नाव कोसल. म्हणजे दशरथ हा कोसल नावाच्या गणराज्याचा राजा होता. आता किती जुळतं बघा. त्याच कोसलाचा एक प्रांत असणार, त्या प्रांतातली कौसल्य असणार. कोसल आणि कौसल्य हा मगध राजा आणि कोसल म्हणजे अयोध्येचा राजा यांच्यामध्ये नेहमी वैर असायचं आणि युद्ध चालायचं. पण मी तुम्हाला अलेक्झांडरच्या काळातलं सांगतो, इसवी सन पूर्व अलेक्झांडरच्या काळात. भागवत त्याच्या मागं 1000 वर्ष आहे, त्यामुळे वैर नसेलही कदाचित. आणि दशरथासारखा सम्राट असेल तर कोसल देशाच्या अंतर्गत मगधाचं राज्य असू शकेल. आणि फक्त मगधच का, आपण पंचनद्यांचा पंजाब ओलांडला, त्याच्या पलीकडे गेलो तर तुम्हाला नावं जरा लक्षामध्ये येतात का बघा. अलेक्झांडरच्या कालखंडामध्ये अंभी नावाचा राजा होता. तक्षशिला हे मोठं मंदिर आपलं ग्रंथालय होतं. ते सगळं अफगाणिस्तान, गांधार या बाजूला आहे. शक्यता अशी आहे की विंध्य पर्वताच्या वर, दक्षिणेत नाही पण विंध्य पर्वताच्या वर एक कोणीतरी सम्राट होत असावा आणि तो इकडं मणिपूरपर्यंत, कारण मणिपुराचा महाभारतात उल्लेख आहे, मणिपूरपर्यंत आणि तिकडं गांधार देशापर्यंत सगळा जो पट्टा आहे, गंगा, यमुना, वेद काळातली सरस्वती आणि बाकी सगळ्या बियास, सतलज, रावी, पंचनद्या, या सगळ्या प्रदेशाचा सम्राट असण्याची शक्यता आहे.
पुढे आपल्याला दिसतं की रामानं राजसूय यज्ञ अश्वमेध यज्ञ केला, ज्याचा घोडा लवकुशाने अडवला. ते स्वप्न काढायला वाडवडील सुद्धा सम्राट असण्याची गरज आहे. आणि हे जर मानलं तर दशरथी हा दशरथ कौसल्याधिपती म्हणजे कौशल्याचा पती आणि कोसलाधिपती म्हणजे कोसल प्रांताचा अधिपती असण्याची शक्यता दाट. आणि असा तो असल्यामुळं त्याच्याकडेच मागणी करायला विश्वामित्र आले. विश्वामित्र स्वतः राजा आहेत, राजाचे राजर्षी झाले. गायत्री मंत्र त्यांना स्फुरलाय. त्यांची तपश्चर्या बघून वसिष्ठ मुनी अरुंधतीला सांगतायत की सांगणं कसं पडलंय, तर विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं. म्हणजे ज्याच्यापाशी ब्रह्मतेज पण आहे आणि क्षात्रतेज पण आहे, असा विश्वामित्र स्वतः यज्ञाचं रक्षण करू शकत नव्हता का? पण सम्राटाच्या मुलांनी आलं पाहिजे आणि यज्ञाचं रक्षण केलं पाहिजे. आपल्या पिढीच्या ऐवजी पुढच्या पिढीनं काम केलं पाहिजे. मी नंतर तुम्हाला सांगणार आहे, परशुराम आणि राम यांचं युद्ध झालंय आणि परशुराम मागं पडलाय आणि राम पुढं आलाय. 7वा अवतार ही मागची पिढी आहे, 6वा अवतार मागची पिढी आहे, 7वा अवतार पुढची पिढी आहे. आपल्या आजच्या भाषेमध्ये जनरेशन गॅप ही स्वीकारावी लागते. नवी माणसं आपल्यापेक्षाही चांगलं काम करतील हे जुन्यांनी स्वीकारावं लागतं. हे मी भागवताच्या आधारे उत्तम सांगतोय. नाहीतर मला सांगा, विश्वामित्रांना 10-12 वर्षाची मुलं असणाऱ्या राम लक्ष्मणांची सम्राट दशरथाकडे जाऊन भिक्षा का मागावी लागली असती? दशरथ त्यावेळेस म्हणाले रामायणात उल्लेख आहे, सगळ्या रामायणात आहे, ही लहान मुलं आहेत. आपल्या भाषेत म्हणतो ना, पोट पिळले तर दूध निघेल. आणि अशाने कुठे घेऊन चाललंय राक्षसांना मारायला? मी येतो ना. तेव्हा विश्वामित्र दशरथाला नको म्हणाला सम्राटाला आणि मुलांना घेऊन गेला. एवढेच वाल्मिकी रामायणात आणि भागवतातल्या रामायणात आहे. आता बाहेर जाऊन तुम्हाला सांगतो, योग वासिष्ठ ग्रंथ जर आपण बघितला किंवा नाथांचं भावार्थ रामायण जर आपण बघितलं तर तिथं एक वेगळा प्रसंग नोंदवला गेला आहे की विश्वामित्र जेव्हा मागायला आला तेव्हा राम लक्ष्मणापैकी राम हा विश्वामित्राची मागणी अमान्य करता झाला. कारण त्याच्या आधी तो सगळी तीर्थयात्रा करून आला होता आणि त्या तीर्थयात्रेच्या कालखंडात नित्य आणि अनित्य विवेक, म्हणजे खरं काय खोटं काय, शाश्वत काय क्षणभंगुर काय, हा विवेक त्याच्या मनात जागा झाला होता आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं होतं. आता रामाला वैराग्य प्राप्त झालं हे काही विश्वामित्रांना आवडलं नाही. म्हणून त्यांनी वसिष्ठांना सांगितलं, कारण ते कुलगुरू आहेत, की तुम्ही यांचे कान उघडणी करा. आणि मग वसिष्ठांनी रामाचं वैराग्य जाणण्यासाठी जो उपदेश केला त्याच ग्रंथाचं नाव योग वासिष्ठ. योग म्हणजे कर्मयोग, वासिष्ठ म्हणजे वसिष्ठ मुनींनी सांगितलेला. आणि जर तुम्ही योग वासिष्ठाचा अभ्यास केला तर गीतेतला निष्काम कर्मयोग हा त्याच्यामध्ये दिसतो. फक्त एक अभ्यासातली शंका येते की योग वासिष्ठ गीतेच्या आधी असायला पाहिजे, पण दिसताना मात्र योग कळा गीतेचं अनुकरण केल्यासारखी दिसते. पण आत्ता आपण या वादविवादामध्ये जाऊया नको. आपण त्या ग्रंथाला काळी ठेवूया नको. पण अशी एक कथा सांगितली जाते की रामाला वैराग्य प्राप्त झाले आणि याचा स्वीकार भावार्थ रामायणामध्ये नाथांनी केलेला आहे. मी स्वतः नाथ साहित्याचा अभ्यासक आहे, तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या आधारे तुम्हाला नवी माहिती सांगतो की आपली समजूत अशी होते की भावार्थ रामायण
हे नाथाने वाल्मिकी रामायणाच्या आधी लिहिलं असावं, आधारे लिहिलं असावं. म्हणजे वाल्मिकी रामायणात आहे ते भावार्थ रामायणात आहे. पण अभ्यासातून लक्षात येतं नाथाने त्या कालखंडामध्ये दक्षिणेत आणि उत्तरेमध्ये जेवढी रामायणं उपलब्ध होती संस्कृत आणि प्राकृत भाषा अशी 20 रामायणं मिळवली. ती 20 रामायणं वाचली. वाल्मिकी रामायणाचा आधार तर होताच, आणि जशी भावार्थ ज्ञानेश्वरी आहे तसं त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी गीतेच्या श्लोकाचं समश्लोकी अनुवाद नाही आहे. एका श्लोकावर अहिंसेसारखा विषय असला तर 100 ओव्या आहेत. श्लोक 1, ओव्या 100. अशी ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांची 700 श्लोकावर आहे. याला भाष्य म्हणतात. तसं भावार्थ रामायणसुद्धा भाष्य. नाथांनी योग वासिष्ठाची कथा स्वीकारली आहे. या भागवतात ती नाही. मी काय सांगतोय बघा, मी कथा सांगतोय तुम्हाला, पण आता जे भागवत मी बोलतोय त्याच्यामध्ये ही वैराग्याची कथा नाही. पण नाथांच्या भावार्थ रामायणात आहे, योग वासिष्ठामध्ये आहे. आणि शेवटचं ऐका, जर तुम्हा कुणा अभ्यासकाला योग वासिष्ठ तो फार चांगला आणि मोठा ग्रंथ आहे समजायला कठीण जात असेल तर भावार्थ रामायणामधलं बालकांड जे आहे आपल्या ग्रंथालयात आहे नाथांचं, त्या बालकांडामध्ये मी सांगतो ती कथा लक्षामध्ये घ्यायची आणि ऐका. फक्त 70 ओव्यांच्यामध्ये, फक्त 70 ओव्यांच्यामध्ये नाथांनी सगळ्या योग वासिष्ठाचा सारांश सांगितलेला आहे. त्यांनी गोष्ट केली कशी, वसिष्ठ उपदेश करतोय असं दाखवलं. नाथांची जादूगिरी बघा, चालली आहे भावार्थ रामायणाची कथा, मग वसिष्ठ उपदेश करतोय तो योग वासिष्ठासारखाच असणार असं गृहीत धरून योग वासिष्ठात काय तत्वज्ञान आहे ते नाथाने फक्त 70 ओव्यामध्ये 100 असेल आणलेलं आहे. आणि म्हणून एक ध्यानात घ्या, योग वासिष्ठा ग्रंथ भगवद्गीतेसारखाच प्रवृत्तीपर आहे, निवृत्तीपर नाही. गीतारेशाचं ते प्रेरणास्थान आहे. प्रवृत्ती मा मनुस्मर युद्धच. म्हणून योग वासिष्ठाला आपल्या परंपरेमध्ये मोठं महत्त्व आहे. त्यात आपल्याला 70 ते 100 ओव्यांच्यामध्ये संक्षेप गागरने सागर तसं मिळत असेल आणि नाथांच्या लेखणीतून आणखी काय पाहिजे मला सांगा. एखादी गोष्ट तुकारामाने एका अभंगात सांगितली आणि काही तुम्हाला विचारावं लागतं काय करू म्हणून. तुकाराम सांगतायत संपलं, तसं नाथ सांगतायत की संपू शकते. थोडा मी विषयांतर केलं पण राहवत नाही म्हणून बोललो. आता मूळ जागी येऊया की हे आत्ता जे सांगितलं ते या भागवतामध्ये नाही. बरं, राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र गेले आणि विश्वामित्र तिथून त्यांची वय कुमार किशोर या सीमारेषेवरची, अजून ते युवक झालेत की नाही याची शंका आहे. आणि अशा वेळेला त्यांना सीता सरोवराला घेऊन जायचं काम विश्वामित्र करतायत. मी फक्त प्रश्न तुम्हाला विचारतो की विश्वामित्रांना केवढा अधिकार प्राप्त झालाय बघा. की राम लक्ष्मण हे वयाने मोठे आहेत, युवराज आहेत, त्यांची लग्न कुणाशी करायची हे दशरथ आणि माता ठरवणार नाही आहेत, विश्वामित्र ठरवू शकतो. ऋषींना त्या कालखंडाच्या समाजरचनेत काय मानाचं स्थान होतं हे जाता जाता आपल्याला कळतं. आणि यासाठी नेलं असेल, बहुपत्नीत्व होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर तो मुद्दा नाही आहे. यासाठी नेलं असेल की त्या स्वयंवरामध्ये फक्त स्वयंवर नव्हतं, पराक्रमाची परीक्षा होती. यज्ञरक्षणासाठी आलेली आपली दोन्ही मुलं, युवराज राजपुत्र, यज्ञरक्षण करतायतच, पण उद्या भविष्यामध्ये ते राजा होणार आहेत.
अन्य यज्ञांचं रक्षण त्यांना करायचं आहे, तर त्यांच्या पराक्रमाची परीक्षा व्हायला नको का? आणि परीक्षा झाली नाही, सोनं तापवलं नाही, तर सराफ कट्ट्यावर त्याला किंमत येत नाही. आणि ते सुद्धा आपल्याकडे एखादं काय म्हणूया द्वंद्वयुद्ध करून आपल्या गावात दाखवण्यापेक्षा जनकाच्याकडे दाखवणं, अन्य देशामध्ये दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं. जास्त न बोलता सांगतो, हे कथा आपण असं ऐकतो की सीता म्हणे बालपणी त्या धनुष्याचा घोडा करत होती. ही भारतासांची कथा आहे. घोडा वगैरे काही नाही आहे. भागवतात स्पष्ट उल्लेख आहे की ते धनुष्य 100 लोकांना आणावं लागत होतं. आणि अशा धनुष्याला 16-17 वर्षाचा मुलगा प्रत्यंचा लावताना इथं शब्द आहे, हत्तीच्या सोंडेनं उसाचं कांड मोडावं. हत्तीच्या सोंडेनं उसाचं कांड मोडावं तितकं त्या शिवधनुर्भंगाचं रूप झालं. आणि मोठी गंमत आहे, शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांच्या मनात त्या शिवधनुष्याबद्दल प्रचंड आदर आहे. किती तुम्ही सुद्धा मराठीमध्ये म्हणतो, अहो ते काम ना शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आपण पुरुषावर मोडण्यासारखं आहे म्हणत नाही बघा, हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, इतकं ते शिवधनुष्य आहे. आणि ते शिवधनुष्य मोडलं म्हणून परशुरामाला राग आला, कारण परशुराम हा शिवाचा भक्त आहे. कसं एकमेकात गुंतलेलं आहे बघा. पण रामाच्या पराक्रमाची परीक्षा निश्चितपणे झाली. सीता देवीने त्याला वरमाला घातली. विवाह समारंभ नंतर पुन्हा अयोध्येत वेगळा झाला आहे, पण स्वयंवरापुरता जो व्हायला पाहिजे तो काही एक विशिष्ट समारंभ झाला. आणि विश्वामित्रासह अयोध्येस राम लक्ष्मण यज्ञरक्षणाचं काम संपूर्ण परतू लागले. अचानक समोरून वावटळ आली. विद्युत वेगानं वारे व्हायला लागले. समोरचं काही दिसेना. विश्वामित्र राम लक्ष्मण चकित झाले आणि त्या वादळातून एक मूर्ती समोर आली. आणि अशी मूर्ती गगनचुंबी, अशी तेजस्वी की कुणालाही तिला प्रणाम करावा असाच वाटे. ते होते परशुराम. परशुराम क्रोधायमान झाले होते, संतापलेले होते. विश्वामित्र त्यांनी विचारलं की त्या जनकानं पण लावला शिवधनुर्भंग. रामाला विचारलं, अरे वरमाला किंवा स्वयंवर असेल पण शिवधनुर्भंग हे काय चांगलं झालं नाही. आणि एवढ्याच जर तू पराक्रमी असशील शिवधनुर्भंग करणारा, तर शिव राहू दे बाजूला, मी त्याचा शिष्य आहे, मला लढाईमध्ये हरवून दाखव. आणि भागवतकारांनी छान वर्णन केलंय, दोघांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. घनघोर युद्धामध्ये नव्या पिढीनं जुन्या पिढीचा पराभव केला. मगाशी मी काय बोललो ते लक्षात घ्या. जुन्या पिढीचा नव्या पिढीनं पराभव केला. परशुरामानं पराभव मानला. पुन्हा तो महेंद्र पर्वतावर गेला. आणि छान आहे, जाता जाता विश्वामित्रानं त्याचे कान टोचले. परमात्माचा 6वा अवतार त्याचा ऋषी कान टोचतोय की एवढे क्रोधायमान झाला. याच्या शंकराची भक्ती होती का तुमचा स्वतःचा अहंकार होता, याचा जाता जाता विचार करा. भागवत आपल्याला नीती शिक्षण कसं देतं हे ध्यानात घ्या. आपण सुद्धा मनाच्या आरशामध्ये बघितलं पाहिजे की आपल्याला काही वेळा सात्विक संताप येतो. शब्द बघा, सात्विक संताप. तो नेमका सात्विक असतो का अहंकाराचा राजस असतो? तामस सोडा. पण खूपदा आपला सात्विक अहंकार मला का विचारलं नाही याचा असतो. तेवढ्या सोडायला आपण शिकलो. सात्विक ठीक आहे, पण राजस नाही. नाही म्हटलं तरी परशुरामाला पुढं परशुरामाचीच कथा सांगणार आहे. त्यांच्या वडील जमदग्नींना शिक्षा आपल्या पत्नीला देताना इतका क्रोध आला. हा सात्विक होता का राजस होता? खरखर तामस होता. बघूया त्यावेळेला. पण आत्ताचा क्रोध सात्विक नाही आहे, राजस आहे.
आणि विश्वामित्रासारख्या ऋषीनं जर कान टोचले तर परशुरामालाही स्वीकारावं लागेल. तसं झालं. पुढं कथा आपल्याला माहिती आहे. राम एक असाच विलक्षण राजा आहे. का आपण रामाला आपला राष्ट्रपुरुष म्हणतो? तर विचार करा, तुमच्या माझ्या जीवनात असं घडलं तर आज रात्री झोपताना उद्या सकाळी आपल्याला राज्याभिषेक होतो आणि सकाळी उठल्यानंतर बातमी कळते राज्याभिषेक नाही, राजवाडा नाही, राजधानी नाही, आपल्याला वनवासात जायचं. काय मानवी मन करेल? पण राम विचलितच झालेला नाही. पित्राज्ञा. आणि पुढे मी तुम्हाला नातानंतर डोंगरे महाराजांच्या भाषेत सांगणार. रामायणातलं पहिलं काय दिसत असेल तर पुत्र, आणि आता जे झालं ते शिष्य. त्या सांगून टाकतो म्हणजे सगळ्यांनाच त्या दृष्टीनं विचार करता येईल. रामायणामध्ये जितकी नाती रामानं सांभाळली त्याच्या पलीकडं तुम्हाला मला जगात एकही नातं नाही आहे. पहिल्यांदा तो शिष्य होता, नंतर तो पुत्र होता, नंतर तो बंधू होता, नंतर तो मित्र होता, नंतर तो पती होता, नंतर तो राजा होता. बस एवढीच नाती आहे. तुम्ही विचार करून बघा, याच्या पलीकडे नाती आपल्याला काय असतात का? जेव्हा सीतेचा त्याग केला तेव्हा तो सीताकांत नव्हता, तो राजा राम होता. प्रश्न असा, राजा राम बरोबर का सीताकांत बरोबर? उत्तर असं, त्या त्या ठिकाणी राजा राम बरोबर आणि त्या त्या ठिकाणी सीताकांत बरोबर. हे आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्याला शिकवलंय. म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा शेवटची काय असेल? एखाद्याने उंच उडी मारावी ना ऑलिम्पिकमध्ये, तशी उंच उडी रामानं मारून ठेवली. तेवढं जरी आपल्याला कळलं मर्यादेचं पालन होईल. पुन्हा आता रावत नाही म्हणून सांगतो. राम मर्यादेचं पालन कसं करतो? डोंगरे महाराज म्हणतात, समुद्र, सूर्य, वारा, पृथ्वी कधी आपली मर्यादा ओलांडतात का? धरणीकंप होतो पण समूळ नष्ट होत. अग्निनारायण आत्ता आत ओकतोय पण एका मर्यादेत. एवढा मोठा समुद्र पण कधी मर्यादा ओलांडतो? हे निसर्ग घटक जसे मर्यादा ओलांडत नाहीत तसं परमात्मा मनुष्याचं रूप घेऊन मनुष्यांना सांगतो आहे की माझ्या पद्धतीनं वागा, मर्यादा ओलांडू नका. आणि खरं आहे, अमर्याद हे डोळे दिपवणारं असतं. अमर्याद डोळे दिपवणारं असतं, पण समर्याद संस्कृती निर्माण करणार असतं. प्रत्येकानं मर्यादा पाळलीच पाहिजे हे रामचरित्र आपल्याला शिकवतं. जे पुढे सांगणार ते आता आपलं सांगून झालं. आता निघाले सगळे वनवासात. पित्राज्ञा मानून सीतेने सांगितलं, गीत रामायणात पण म्हटलंच आहे गरिमानी, जेथे राघव तेथे सीता. आणि खरंच आहे, पती नसताना राजवाड्यातील वनवास वाटतो आणि पती बरोबर असताना वनवासही राजवाडा वाटतो. हे शिकवले आपल्याला भारतीय संस्कृती. जेथे राघव तेथे सीता. आणि जोडी कशी? आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. ही जोडी सामान्य नाही आहे, पण तुमच्या मायासाठी तिने आदर्श निर्माण केला आहे की चला वनवासात. बरं काय घडलं वनवासात? जरा आपल्याला माहिती आहे पण शब्द बघा. खर नावाचा राक्षस मारला, त्रिशर नावाचा राक्षस मारला. 3 डोकी होती त्याला, ते पटणार नाही काय, रावणाला 10 डोकी होती. खरं त्रिशर नावच त्याचं दूषण. राक्षसाचं नाव असंच पाहिजे, दूषण. आणि शूर्पणखेचे 10 भाऊ म्हणजे रागवणारे 3 मोठे राक्षस. म्हणजे कोण होते बरं? दंडकारण्याचे रखवालदार. पंचवटी, नाशिक, विंध्य, पंपा सरोवर, किष्किंधा, हे सगळा जो प्रदेश आहे यांचे हे रखवालदार होते. कसे माहिती आहे?
अलीकडे तिबेट चीनच्या काळात, पण जुन्या कालखंडात तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र होते. त्या कालखंडात मला बालपणी भूगोल शिकवलेलं आठवतं की भारत आणि चीन याच्यामध्ये तिबेट हे बफर स्टेट आहे. हा शब्द होता, बफर स्टेट. चीन एकदम आक्रमण करू शकणार नाही. तसं लंकेवर आक्रमण होऊ नये म्हणून भारतातल्या काही भागामध्ये रावणानं तुल्यबल राक्षस केले होते. साधे नव्हते. खरं, त्रिशर, शिर, भूषण आणि शूर्पणखेचे भाऊ या सर्वांना मारण्याचं काम केलं. यज्ञ कर्मासाठी शुद्ध आणि सुरक्षित जागा म्हणजे पूर्वी केलीच होती, पण वनवासामध्ये केली. आणि अशाच कालखंडामध्ये रावणानं सीतेला फसवून पळवून नेलं. अशा वेळेला जटायू मतीला आला. हा जटायू एक पक्षी आहे, तो का मतीला आला जरा मी वेगळं तुम्हाला सांगणार आहे, जे अलीकडच्या अभ्यासातून आपल्या लक्षात आलं. 500 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्राला स्वतःचं घर मिळालं अयोध्येमध्ये. त्यांना आपण पुलकित आहोत. त्या संदर्भामध्ये बोलताना त्याचे कोषाध्यक्ष आपला मराठी माणूस स्वामी गोविंददेव गिरी महाराज एक मुद्दा मांडतात. मला तो आपल्यासमोर मांडायचा आहे की रामानं उत्तरेतून अयोध्येतून निघून दक्षिणे जाईपर्यंत जे मध्ये मध्ये लोक मिळवले ते सगळे त्याच्या सैन्यापेक्षा वेगळे आहेत. भरताचं सैन्य कौशल्याधिपतीचं सैन्य कोसलाधिपतीचं सैन्य नाही. आणि वरून खाली येताना उत्तर दक्षिण एकत्र करण्याचं काम आणि वनवासी सकट राक्षसांच्या पर्यंत, राक्षस एक जात आहे, वनवासीपासून राक्षसांच्या पर्यंत सगळ्यांना एका राष्ट्रसूत्रामध्ये बांधण्याचं काम हे रामानं केलं. म्हणून राम आपला राष्ट्रपुरुष आहे. आता हे पटण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. राम अयोध्येतून, आपण अयोध्या बघितले असेल तर राम पडली म्हणून आहे की ज्या ठिकाणी राम पायऱ्या उतरले सांगितलं जातं, तिथं नावेत बसले. नावाडी कोण होता? गुहक. आता यादी बघत चला. गुहक हा नावाडी आहे. त्याच्या जातीचं किंवा वर्णाचं नाव, आता गोंधळ होतो, जातीचं किंवा वर्णाचं नाव केवट असं आहे. आणि आजही अयोध्येमध्ये नावाडी मंडळी केवट या नावानंच ओळखली जातात. याचा अनुभव काही महिन्यापूर्वी मी घेतलेला. आजही ते नाव कायम आहे. या रामानं कुणाला जोडलं? केवटाला. पुन्हा गीत रामायणाचा संदर्भ देतो. श्रीरामाचे नाव घेऊनी रामाला पहिलं तेराला पोचू. ही भाषा कुठून आली? राम त्यांचा देव कसा झाला, कधी झाला? पहिला जोडला गुहक केवट, नंतर जोडला निषाद म्हणजे पारधी, नंतर जोडले भिल्ल, नंतर जोडले किरात, नंतर जोडली शबरी. शबरी कोण आहे? आपण भिल्लीन मानतो, पण काहींचं म्हणणं ती भिल्लीन नाही आहे, ती फक्त वनवासी आहे. अन्य म्हणजे भिल्ल, किरात, गुहक, केवट आणि वनवासी. आणि कोण बरं? वानर गण. वानर शब्दाचा अर्थच बघा, नर वा नर. आपण वानर म्हणजे सरसकट मुद्दाम करण्यासाठी शब्द वापरतो, माकड, मरकट म्हणतो. ही चूक आहे. वानर गणांची संस्कृती होती. किष्किंधा नगरी राजधानी होती. अत्यंत पराक्रमी वीर तिथं होते. ताड म्हणजे ताड वृक्ष. एका बाणानं 7 ताड वृक्ष जेव्हा रामानं पाडून दाखवले तेव्हा सुग्रीवानं त्याच्यावर विश्वास ठेवला. वालीनं अंगदाच्या, ते कथा पण कशी आहे बघा, वालीनं अंगदाच्या पाळण्यावर, अंगद पाळण्यात होता, अंगदाच्या पाळण्यावर खेळणं बांधावं
तसं रावणाला बांधलेलं होतं. ही हरदासी कथा असेल, एवढा काय रावण घ्यायचा नव्हता, पण वाणी काय सामर्थ्यवंत असेल हे तुम्हाला कळावं म्हणून मी हरदासी कथा सांगतो. कारण वानर एक संस्कृती होती आणि शेवट विभीषण म्हणजे राक्षस संस्कृती होती. आणि विभीषण शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. ते राक्षस भीषण नसतील तर विभीषण असेल आणि तो स्वीकारार्ह असेल. जसं वज्रांग या वचच पुढं बजरंग झालंय. आज हनुमान जयंतीचा आहे. वज्रांग वीरबल त्याचं बिरबल होतं, वज्रांग त्याचं बजरंग होतं, विभीषण त्याचं विभीषण होतं. विभीषणचा अर्थ काय? वीचा अर्थ विशिष्ट, मर्यादित, संकुचित. काय? भीषणता. विभीषण. रावणा भीषण आहे, कुंभकर्ण भीषण आहे, इंद्रजित भीषण आहे आणि विभीषण मर्यादित. त्याच कुळातला आहे, ते ऋषी कुळच आहे. सगळे दुष्ट जन्मास आले तसं काही नाही आहे. एक जात, एक जमात आहे, एक वर्ण आहे, एक जात आहे. असा विभीषण आहे ना. त्या विभीषणाला राज्य दिलं. तो विभीषण नाही आला, पण सुग्रीव आणि अंगद हे राज्याभिषेकाच्या वेळी आले होते रामाच्या तुलमानामध्ये बसून. पंतप्रधानांच्या काय म्हणून शताब्दीला शपथविधीला आसपासच्या राज्याचे राष्ट्रप्रमुख यावेत. तसंच आहे ना, जोडलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा सांगतो, जसं भूगोलामध्ये अक्षांश, हे पूर्वी बोललोय मी, भूगोलामध्ये अक्षांश रेखांश सांगितले तर स्थळ चुकत नाही. तसं राम आणि कृष्ण आमचे अक्षांश रेखांश आहे. ते सांगितले की गीता धर्ममंडळाचा पत्ता सांगायला चुकणार नाही. राम आणि कृष्ण, अक्षांश आणि रेखांश. आलं लक्षात? तर राम हा आमचा राष्ट्रपुरुष आहे असं आपल्या लक्षामध्ये गेलं. आता रामकथा कथा संपायला पाहिजे होती, परंतु रामकथा संपत नाही हेच फार छान आहे ना. रामकथा कायमच राहू दे. पण अशा टप्प्यावर थांबूया की पुन्हा मला एकनाथ तुम्हाला सांगायची संधी मिळेल. ती कशी? तर नाथांचं भावार्थ रामायण काय, आणि नेमकं त्याच कालामध्ये, त्याच शतकामध्ये नव्हे त्याच दशकामध्ये तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं. मी माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, 1570 ते 1573 इसवी सन. शिवाजी महाराजांचा जन्म 1630. 1570 ते 1573 नाथ भागवत लिहायला नाथ काशीमध्ये होते. मनकर्णिका घाट हा सुद्धा वाराणसीमध्ये आहे. तिथं बसून त्यांनी आपलं नाथ भागवत लिहिलेलं आहे. त्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक निघालेली आहे. ते भागवत गंगेनं तारलं अशी समजूत आहे. रुक्मिणी स्वयंवर तिथंच लिहिलंय. आणि त्याच 3 वर्षामध्ये निश्चितपणे तुलसीदास आणि आपल्या एकनाथांची भेट झाली असली पाहिजे. लोक म्हणतात पुरावा कुठे आहे? आपल्याला हा प्रश्न, तुकाराम रामदासांची भेट झाली की नाही पुरावा मागतात लोक. मी पुरावाही दिलाय. तुम्हाला माहिती असेल की तुकारामांनी रामदासांच्यावर अभंग लिहिला आहे आणि रामदासांनी तुकारामांच्यावर अभंग लिहिला आहे. माझ्या पुस्तकात ते अभंगही दिलेत आणि अजूनपर्यंत ते अभंग प्रक्षिप्त आहे असं सांगणारा संशोधक मला भेटलेला नाही. ग्रंथ लिहून 10-12 वर्ष झाली. मी ज्या अर्थी अभंग तुम्हाला तो मान्य आहे की हा तुकारामाने रामदासांच्यावर लिहिला आहे, हा रामदासाने तुकारामांच्यावर लिहिला आहे, मान्य आहे. आणि कोणी चाफळला आहे, कोणी देहूला आहे. दोघेही पंढरीला जाऊ शकतात आणि दोघे एकमेकाला भेटले नाही कारण पुरावा नाही. जसं कोणी म्हणतात रामचरितमानस तुलसीदासांचा आणि भावात रामायणाचा पुरावा नाही. अरे कशाला पुरावा पाहिजे? तुलसीदासाच्या तुलसी रामायणामधलं वाक्य जे आपल्या पंतप्रधानांच्या तोंडी येतं ते आठवून बघा ना. रामाशिवाय दुसरं कार्य मला माहिती नाही. हनुमंत म्हणतो राम बिन नाही काज. हे रामचरितमानस आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे कसा पराक्रम आहे बघा. सगळे
हनुमंतानं बातमी आणली म्हणून आले. हनुमंतानं बातमी आणली की अशोकवनात सीता सुरक्षित आहे, पण दुःखी आहे. मी येता येता लंका जाळून पण आलोय. हे बहुतेक हनुमंत रामाला सांगितलं नसावं ही शक्यता आहे, पण ते घडलेलं आहे. आणि सगळे समुद्र किनाऱ्यावर आले. आता समुद्र किनाऱ्यावर आपण सेतुबंधन करायचं. तर ज्या वानर परंपरेमध्ये मंदिर बांधण्याची शिल्पकला पिढी ज्यात होती, पुन्हा वाटतंय का, वानर संस्कृतीमध्ये मंदिर बांधण्याची शिल्पकला पिढी जात होती, त्यातला एक शिल्पी म्हणजे आजचा इंजिनियर न ल नावाचा होता. त्याच्याकडनं दगड टाकले. ते नुसते टाकले नाही आहेत, आज आपला फोटोही दिसतोय नासाने घेतलेला. ते नुसते टाकले नाही आहेत, ती व्यवस्थित बांधणी आहे. पण ती होण्याच्या पूर्वी एवढा खटाटोप सेतू बंधनाचा कशाला करायचा, म्हणून विभीषणानं रामाच्या लक्षात आणून दिलं. असं लक्षात आणून द्यायला लागतं, आपल्या हनुमंताचं असं लक्षात आणून द्यायला लागलं होतं. उड्डाण करताना लंकेपर्यंत जाईन की जो म्हणत होता, तर सांगितलं आपल्या हनुमंताला त्यावेळेच्या जांबुवंतानं की अन्य कोणी त्या नलानं की बाबा एकदा बालपणी सूर्यफळ खायला गेला होतास, किती लांब आहे, किती योजना आहे, कशा जवळच आहे, तसं आठवण करून द्यावी लागते. तशी आठवण करून दिली. आता पण भागवत वास्तव लक्षात घ्या, का आठवण करून दिली. अरे हा सागर आहे ना, त्या सागराचं सागर नाव काय, तर सगर बंधूंनी खणून सागर केला आहे म्हणून सागर. आता एक कथा आहे, पाणी पृथ्वीवर निर्माण झालं आहे, पण कथा काय नाही तर सागर नाव का, समुद्र आहे पण सागर का, आगर का नाही सागर का, सगर बंधूंचे मूळ. बरे सगर बंधू आठवा, रघुवंशातले पूर्वज. शाप मिळाला होता, भगीरथाने गंगा आणली, सगर बंधूंचा उद्धार झाला. त्याच वंशामधला आज दशरथ रघु आदी आणि राम आहे ना. म्हणजे सागर जर सगर बंधूंनी खणून तयार केला असेल तर श्रीरामा तू वंशज आहेस आणि सागर पूर्वज आहे. वंशजानं संकटामध्ये असताना पूर्वजाला जर विनंती केली की बाबा मला मदत कर, तर कमीपणा पण नाही. तर कुणाला विनंती करतोय, पूर्वजाला करतोय. कमीपणा पण नाही आणि हमखास वंशजाला मदत करेल म्हणून तू त्याची प्रार्थना कर. आणि मग भावार्थ रामायणाच्या आधारे नाथांच्या सांगतो, विभीषणाचा सल्ला रामाला पटला. राम वनवासीच होता, वल्कलधारीच होता, मिताहारीच नव्हे तर एकदाच जेवण करणारा म्हणजे कंदमुळं खाणारा होता, कपपूत होता. तरी सुद्धा त्यानं एका जागी बसून मृगाजिनावर बसून त्रिदिन त्रिरात्र निरंजन अनुष्ठान केलं. नाथांचे शब्द आहेत, म्हणजे तपश्चर्या. आणि प्रार्थना केली समुद्राला की समुद्रा तू ये, मला मदत कर, उपाय सांग कसं पलीकडे जायचं. त्यानंच उपाय सांगितला, राम नामाचे दगड टाका की तुम्ही पलीकडे जाऊ शका. हा उपाय नंतर आलाय, आधी नाही. आधीचे उपाय तुम्हाला सांगू, गंमत वाटेल तुम्हाला. नाथांनी सांगितलं, एक उपाय सांगितला म्हणे, 5 मिनिटं वाढली तर चालतील ना. एक उपाय सांगितला म्हणे, हनुमंतानं वज्ररूप धारण करायचं, आकाशाला भिडणारा, 17 उड्डाणे हुंकार वजनी असं करायचं. त्यानं उडत जायचं आणि त्याच्या शेपटीला धरून बाकीच्यांनी माळ करायची आणि पलीकडे जायचं. नाथ हे संसारी संत आहेत म्हणून ते मध्येच म्हणतात की हे ठरलं, पक्क ठरलं. पण वानरामध्ये एका म्हाताऱ्या वाघाने शंका काढली की असे हात धरून जात असताना समजा एखाद्याला शिंक आली आणि त्याने हात सोडले आणि म्हाताऱ्या माणसाने शंका काढली, बरोबर आहे मीच सोडले, काय होईल? आंधळ्यांची माळ समुद्र विलीन होईल. असा एक नाथ भाग रामायण वाचा, गमती आहेत. नाथ म्हणजे खरंच भारूड लिहिणारे आहेत ना. अशी कशी थट्टा दादला नको गवई, कसे असतील विनोदी नाथ. आता दुसरं एक सांगतो, इकडे येऊया. एकाने सांगितलं काय गरज आहे बरं,
रामानं एक रामबाण टाकायचा आणि समुद्र कोरडा ठणठणीत करायचा. आता कच्छचं रण आहे की नाही, सरस्वती लोक पावले म्हणून, तसं कोरडं ठणठणीत. चला, तुकाराम म्हणता असं, तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत. आपण आपलं चालत चालत लंकेपर्यंत पोचायला हरकत नाही. राम म्हणाला, रामबाण मी टाकायचा, तुम्ही चालत जाणार, आणि इतके सगळे जलचर मारले गेल्याचं पाप कुणाच्या डोक्यावर जाणार? रामाच्या. ते रामबाण रामाचा, पाप रामाच्या डोक्यावर, आणि चाललेत मात्र चालत चाल. हे नको. असं सगळं झालं आणि मग ठरलं की समुद्राची प्रार्थना करायची. आता समुद्र रत्नांतर सुद्धा बघा, तर परशुरामाला अहंकार होतो, तर आज सागराला का अहंकार होऊ नये म्हणून अहंकार झाला. सागर त्रिदिन त्रिरात्र अनुष्ठान करून सुद्धा भेटायला आला नाही, नंतर आला. अशा वेळेला प्रभू रामचंद्र संतापले. वाल्मिकी रामायणात त्याचा छोटा संदर्भ आहे, भागवतामध्ये छोटा संदर्भ आहे, पण माणसानं संकटाचा प्रतिकार कसा करावा, संन्यास धर्मापेक्षा राजधर्म वेगळा कसा आहे, यती संन्यासीपेक्षा राजा आणि क्षत्रिय वेगळे कसे असतात, शिक्षकांना संस्कार करायचे असतात आणि शासनकर्त्यानं काठी दंड दाखवायचा असतो. गल्लत करायची नाही, पण दोघांचीच गरज आहे. हे जे मी बोलतोय हे सगळं नाथांच्या भावात रामायणात आहे, भागवतात बीज मात्र आहे, वाल्मिकी रामायणात सुद्धा बीज मात्र. पण आपण भागवताचं निरूपण करतोय, त्या निरूपणामध्ये भावात रामायणामध्ये नाथांनी शब्द उच्चारलेत ते सांगतो. अर्थ सांगायला नको, नाथांची भाषा फार सोपी असते, रामदासासारखी. नुसते ऐका आणि आपण थांबूया. राम संतापला. रामानं लक्ष्मणाला सांगितलं की माझे धनुष्यबाण आण, मी रामबाण सोडतो, मगाचा तो उपाय. आता इलाज नाही. शब्द बघा, बराच वेळ मी मृदूपणे वागलो, मृदू रुजू भला सात्विक, मृदूपणे नाही यश कीर्ती, मृदूपणे नाही लाभ प्राप्ती, मृदूपणे नाही विजय वृत्ती, जाण निश्चिती सौमित्रा. अर्थ नको सांगायला. मृदुत्वे संन्यासी धरावी शांती, तेने त्यासी परमार्थ प्राप्ती. मृदुत्व आम्हा रायांप्रती जाण अपकीर्ती कारण. अदंड्याते राजे दंडिती, अदम्याते राजे दमिती, तै राजे जे शांती धरिती, तेच अपकीर्ती तयासी. आणि म्हणून तो म्हणतो, समुद्राचा गर्वपूर्ण तो मी नाशीन न लागता अर्धक्षण, दे दे माझे धनुष्यबाण अति दारुण सर्पप्राय. हे शब्द एकनाथांचे आहेत. तुम्हाला दासबोधातील वाटतील, तर माझ्या अभ्यासातून मला जाणवतं की एकनाथांचे 2 मानसपुत्र आहेत. एकनाथांचे 2 मानसपुत्र आहेत. एकाचं नाव तुकाराम, एकाचं नाव रामदास. नाथ भागवतातला कृष्ण हा तुकारामाने डोक्यावर घेतला. कृष्ण माझा चुलता, कृष्ण माझा बंधू, सगळं आठवून बघा. नाथ भागवतातला कृष्ण तुकारामाने डोक्यावर घेतला आणि भावार्थ रामायणातला राम रामदासाने डोक्यावर घेतला. वडिलांची शेती दोघांना वाटून द्यावी, तसे नाथांनी भगवत भक्तीची शेती दोघांना वाटून दिली आहे. हे दोघं शिवकाळातले 2 संत आहेत. एकाचं नाव तुकाराम, एकाचं नाव रामदास, आणि दोघांच्याही नावामध्ये राम आहे. हे हनुमान जयंतीला आज आपण आठवलं पाहिजे.